बोल. मनू, माझ्या लक्षात आलं, मी फार लवकर हार मानलेली मुलगी आहे. जगात प्रॉब्लेम्स असतातच, फिर भी उम्मीद पे दुनिया कायम है. पण मी तशी संधीच दिली नाही स्वतःला. पण काय करू ग, दुसरा पर्यायच नव्हता. बाबा सतत दारू प्यायचे आणि आई फार कष्ट करायची. एक दिवस चक्कर आली तिला आणि खाली पडली. मणक्याचं हाड फ्रॅक्चर झालं. तेव्हापासून घरीच असते. भाऊ आहे मला लहान, शिकतोय. मी ठरवलं त्याला शिकवायचं आणि म्हणूनच कामाच्या शोधात बाहेर पडले. काही माणसं भेटली आणि त्यांनी एका ठिकाणी बोलवलं. खोटं नाटं सांगून फसवलं आणि मग ते तसले फोटोज काढले आणि नंतर ब्लॅकमेलिंग. मीही गेले या सगळ्यातून. पण मी मनाशी ठरवलं होतं बाहेर पडायचं आणि मी बाहेर पडले. सगळी ताकद एकवटून मनात पक्क ठरवलं होतं हिम्मत सोडायची नाही. मनात आणलं ना तर हे अशक्य नाहीये वीणा. तू या सगळ्यातून बाहेर पड. पण ते फोटोग्राफ्स, त्याचं काय करू? धमक्या देतात ग ते. ते मलाही द्यायचे. माझ्या घरच्यांपर्यंत पोचले होते. माझ्या काकांना मारण्याचा प्रयत्न केला, पण मी नाही घाबरले. तूही घाबरू नकोस. हे बघ, मी आकाशशी बोलते. तो नक्की तुला मदत करेल. मीही तुला मदत करेन. पण त्याआधी तू मनाशी पक्क ठरवलं पाहिजे. तसं केलं नाहीस तर या सगळ्यातून बाहेर पडता येणार नाही तुला. आम्ही कितीही मदत केली तरी काहीच उपयोग होणार नाही. तू मागे फिरू नकोस. मनात पक्क ठरव, या सगळ्यातून बाहेर पडायचं. म्हणून मी डेअरिंग केलं. काल मला एका क्लायंटकडे जायचं होतं. अगदी दारापर्यंत गेलेही होते, पण तुझं बोलणं आठवत राहिलं. वाटलं तुझ्यात जी लढण्याची शक्ती आहे ती माझ्यात सुद्धा आहेच की. दारावर नॉक करण्याआधी स्वतःला बजावलं. हीच ती संधी, हीच ती वेळ. एकदा आत गेले तर हे चक्र असंच चालू राहील. नाही गेले मी आत. काय करतील लोक अजून करून? जीव घेतील ना? घेऊ देत. काय करायचं ते करू दे त्यांना. मी आहे तुझ्याबरोबर. काहीही मदत लागली तर फोन कर. नंबर घेऊन ठेव. चल, निघायला हवं. पण आता मागे वळून पाहू नकोस. काहीही झालं तरी डगमगू नकोस. निराशेचे क्षण येतील, पण तू धीर सोडू नकोस. म्हणून तू सुरुवात केलीस. तुझे विचार, तुझा हा लढा मी पुढे नेईन. मी प्रॉमिस करते. आता मागे नाही हटणार. काळजी घे. येते. निघायचं? दे.